नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मराठी या विषयाचा विभक्ती या घटकावर अभ्यास करणार आहोत. टी-ई-टीमध्ये प्रत्येक वर्षी एक प्रश्न याच्यामध्ये विचारलेला असतो. तर याच्यामध्ये बघा विभक्ती असतात. विभक्ती आहेत प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी. याच्यामध्ये कारकर्ता असतो. प्रथमा विभक्तीचा कारकर्ता आहे कर्ता, द्वितीयाचा कारकर्ता आहे कर्म, तृतीयाचा आहे करण, चतुर्थीचा आहे संप्रदान, संप्रदान म्हणजे घेणे, पंचमीचा आहे अपादान म्हणजे देणे आणि षष्ठीचा आहे संबंध आणि सप्तमीचा आहे अधिकरण. अधिकरण म्हणजे ठिकाण. कारकार्थ याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला असतो. तर प्रथमा विभक्तीचे एकवचनमध्ये आणि अनेक वचनमध्ये कोणताच प्रत्यय नसतो. द्वितीयामध्ये एकवचनमध्ये स ला ते हे प्रत्यय असतात आणि अनेक वचनमध्ये स ला नाते हे प्रत्यय असतात. तृतीया विभक्तीचे एक वचनमध्ये ने ए शी हे प्रत्यय असतात आणि अनेक वचनमध्ये नी ही शी ई हे प्रत्यय असतात. चतुर्थीमध्ये स ला ते हे प्रत्यय असतात आणि अनेक वचनमध्ये स ला नाते हे प्रत्यय असतात. बघा इथं आपल्याला द्वितीया आणि चतुर्थीचे प्रत्यय हे सारखे दिसतात, पण जेव्हा याचा फरक आपण पुढे समजून घेऊया. जेव्हा कर्माला प्रत्यय लागतात सलाते आणि सलानाते तेव्हा ती द्वितीय असते आणि कर्म सोडून जेव्हा दुसऱ्या शब्दाला प्रत्यय लागतो तेव्हा ती आपली चतुर्थी विभक्ती असते. पंचमीचे प्रत्यय आहे ऊन, हुन, तून, हुन. अपादान म्हणजे जाणे. मुंबईहून निघालो म्हणजे मुंबईपासून दूर जाणे असा अर्थ याचा होतो. षष्ठीचे प्रत्यय आहेत चा, ची, चे, झा, झी, जे. हे झाले एक वचनचे प्रत्यय. अनेक वचन सुद्धा तेच आहेत. सप्तमीचे प्रत्यय आहेत त, इ, आ आणि त, इ, आ. अनेक वचनमध्ये सुद्धा तेच आहेत. संबोधनचे प्रत्यय आहेत एक वचनी प्रत्यय नाही आहे आणि अनेक वचनमध्ये प्रत्यय आहे नो. जसं उदाहरणार्थ अनेक मुलांना आपल्याला हाक मारायची आहे तर आपण काय म्हणू, मुलांनो. तर अनेक वचनमध्ये फक्त अनेक वचनमध्येच प्रत्यय आहे. एक मुलगा असला तर आपण त्याला काही म्हणणार नाही ना, ए मुलांनो वगैरे वगैरे काहीच नाही. यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. याच्यावरच आधारित सर्व प्रश्न आहेत. तर हा तक्ता आपल्याला सर्वांना पाठ करून टाकायचा आहे. 100% एक प्रश्न याच्यावर असतो म्हणजे असतोच. तर आपण आता प्रश्न बघूया. तर प्रश्न पहिला, विभक्ती म्हणजे काय? शब्दांची फोड करणे, नामे सर्वनामे यांचा क्रियापदाशी असलेला संबंध, केवळ क्रियापदांचा अर्थ की वाक्यातील शब्दांची मांडणी. तर उत्तर आहे विभक्ती म्हणजे नामे सर्वनामे यांचा क्रियापदाशी असलेला संबंध. प्रश्न दुसरा, मराठीत एकूण किती विभक्त्या मानल्या जातात? उत्तर आहे म्हणजे पर्याय आहेत 7, 8, 9 की 10. तर उत्तर आहे आपलं 8. आपण कुठे बघितलं आता बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि ही संबोधन 1, 8. प्रश्न तिसरा, प्रथमा विभक्तीचे प्रत्यय कोणते? तर प्रथमा विभक्तीचे प्रत्यय कोणतेच नाही. प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. तर बघायचं असेल उत्तर, प्रथमा विभक्ती कोणतेही प्रत्यय नाही. एक वचनमध्ये सुद्धा नाही आणि अनेक वचनमध्ये सुद्धा नाही. प्रश्न चौथा, रामाने या शब्दाची विभक्ती ओळखा. प्रथमा, द्वितीया, तृतीया की चतुर्थी? तर आपलं उत्तर आहे तृतीया. ने ए शी ही. बघा, ने ए शी आणि नी ही शी ही. तर प्रथमामध्ये तृतीया ने हे प्रत्यय लागलेले आहे म्हणून उत्तर आहे आपलं तृतीया. द्वितीया आणि चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? ने ए शी, चा, ची, चे, स, ला, ना, ते, त, इ, आ. तर दोन्ही विभक्तीचे प्रत्यय हे सारखेच आहेत. आता आपण बघितलं चार्टमध्ये तुम्ही बघू शकता. तर पर्याय आहे पर्याय क्रमांक क, स, ला, ना, ते. प्रश्न 6वा, ऊन, हुन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तृतीया, पंचमी, सप्तमी, संबोधन? तर उत्तर आहे पंचमी. उत्तर दिलेलं आहे. तर याचं स्पष्टीकरण बघा.
पंचमीला मुख्य कार्यकर्ता अपादान म्हणजे दुरावा वियोग असतो. तर ऊन आणि हून, जसं मुंबईहून, पुण्याहून, तर पुण्यापासून आपण दूर होतो, तर हे जे ऊन आणि हून आहे हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. चाचीचे हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? षष्ठी, सप्तमी, चतुर्थी. तर चाचीचे हे प्रत्यय आहेत आपले षष्ठीचे, आणि षष्ठीचा मुख्य कार्यकर्ता आहे संबंध. कारकार्थ काय आहे? संबंध. जसं रामाचा मुलगा, चाचीचे कोणातरी संबंधित असतात. सप्तमी विभक्तीचा मुख्य कारकार्थ कोणता? कर्ता, कर्म, अधिकरण की संप्रदान? तर उत्तर आहे अधिकरण. अधिकरण म्हणजे ठिकाण. जी क्रिया कोणत्या ठिकाणी घडली त्याला अधिकरण म्हणतात. सप्तमीचा कारकर्ता आहे अधिकरण. मुलांनो शांत बसा या वाक्यातील मुलांनो या शब्दाची विभक्ती ओळखा. तर नो, जसं आपण मगाशी बघितलं, तर संबोधन आहे. उत्तर काय आहे? संबोधन. मी शाळेत जातो या वाक्यातील शाळेत या शब्दाची विभक्ती कोणती? तर शाळेत. त शेवटी काय आलं? त. तर त ई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे? तुम्ही मागे जाऊन चार्ट बघू शकता. तर उत्तर आहे आपलं सप्तमी. शिक्षकांनी विद्यार्थ्याला शिकवले या वाक्यातील विद्यार्थ्याला या शब्दाची विभक्ती कोणती? तर बघा, या वाक्यामध्ये विद्यार्थी हे कर्म आहे. काय आहे? कर्म. आणि कर्माला जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा आपण तिला द्वितीय विभक्ती असं म्हणतो. आणि कर्म सोडून जर दुसऱ्या शब्दाला जर प्रत्यय लागत असेल, सला ना ते, सला ते, तर ती आपली चतुर्थी असते. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. संप्रदान हा कोणत्या विभक्तीचा कारकार्थ आहे? द्वितीय, तृतीय, चतुर्थी की पंचमी? तर उत्तर आहे आपलं चतुर्थी. दान देण्याची क्रिया किंवा ज्याला उद्देशून काही केले जाते त्याला संप्रदान असं म्हणतात. तो घरून आला या शब्दातील विभक्ती ओळखा या वाक्यातील. तृतीय, पंचमी, सप्तमी की षष्ठी? बघा, घर आणि ऊन, ऊन, हून हे कोणती विभक्ती आहे? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, चार्टमध्ये दिलेलं आहे पंचमी. करण म्हणजे काय? क्रिया करणारा, क्रियेचे साधन, क्रियेचे ठिकाण की दुरावा? तर उत्तर आहे क्रियेचे साधन, त्याला करण असं म्हणतात. त्याचे पुस्तक यातील त्याचे या शब्दाची विभक्ती कोणती? चा, ची, चे. तर आपण सर्वांनी बघायचं आहे चार्टमध्ये. तर याचं उत्तर आहे आपलं षष्ठी. प्रश्न 16वा. त ई आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सप्तमी. सोपं आहे. आकाशातून वीज पडली विभक्ती कोणती? आकाशातून, ऊन, हून. ओळखा भाऊ. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकता. प्रश्न क्रमांक 17वा. प्रश्न 18वा. सला नाते हे प्रत्यय कर्माला लागल्यास कोणती विभक्ती होते? द्वितीया, चतुर्थी, तृतीया की षष्ठी? तर उत्तर आहे द्वितीया. जर कर्म सोडून दुसऱ्या शब्दाला जर सला नाते हे प्रत्यय लागले तर तेव्हा चतुर्थी होते. सला नाते हे प्रत्यय दानाचा संबंध दाखवत असतील तर कोणती विभक्ती होते? तर तेव्हा होते चतुर्थी. नामाच्या मूळ रूपात बदल होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात विभक्ती. जसं राम, रामचं झालं रामाने, काय लागलं? ने लागलं. रामाचा काय लागलं? चा लागलं. तर ह्या ने आणि चा वरून आपण विभक्ती ओळखू शकतो. चार्टमध्ये दिलेलं आहे. घोडा या नामाचे सप्तमी विभक्तीचे रूप काय होईल? सप्तमी. तर सप्तमीचे प्रत्यय आहे त, ई आणि आ. तर बघा, घोड्याने नाही, घोड्यात शेवटी त आलं म्हणजे त आहे. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ब. अपील या शब्दाला तृतीय प्रत्यय लावल्यास काय होईल? अपिलाने, अपिलाला, अपिलाचा, अपिलात. उत्तर आहे अपिलाने. कर्ता हा कोणत्या विभक्तीचा मुख्य कारकार्थ आहे? तर उत्तर आहे प्रथमा. चार्ट बघू शकता. तो चार्ट पाठच करून ठेवा सर्वांनी. विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामात जो बदल होतो त्यास काय म्हणतात? विभक्ती,
सामान्य रूप, मूळ शब्द की संधी? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सामान्य रूप. जसं राम हे सामान्य रूप आहे आणि विभक्ती लागून काय शब्द तयार होतो? रामाने, रामाचा, रामास, अशा प्रकारे. तू मुंबईला जा. मुंबईला या शब्दाची विभक्ती कोणती? शेवटी कोणता अक्षर आलाय बघा? ला. स ला ते, स ला ना ते. याच्यामध्ये स्थळ दाखवलेलं आहे म्हणून याचं उत्तर आहे आपलं चतुर्थी, पर्याय क्रमांक ब. निरीक्षणाने ज्ञान मिळते, विभक्ती ओळखा. निरीक्षणाने, ने प्रत्यय लागलेला आहे. याचं उत्तर कृपया तुम्ही कमेंटमध्ये द्या. प्रश्न 27. संबोधन या विभक्तीला एकवचनात प्रत्यय असतो का? हो, नाही, कधीच नाही, सांगता येत नाही. नाही, कधीच नसतो. अनेक वचनामध्ये असतो पण तो एकच आहे, नो. ई हा प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतो? ई, त, ई, आ. तर तो सप्तमीत येतो. जसं उदाहरणार्थ घरी, घरी. तर र ला वेलांटी म्हणजे काय? ई आहे. मुलांनी या शब्दात कोणता प्रत्यय अनेकवचनी आहे? नी, तृतीय आहे. तृतीय अनेकवचनी. हिमालयापेक्षा अरवली जुना आहे. हिमालयापेक्षा मधील विभक्तीचा अर्थ कोणता? बघा, हा पेक्षा दिलेला नाही पण जेव्हा पेक्षा येतो तेव्हा दोघांमध्ये तुलना करताना पेक्षा हा शब्द वापरलेला असतो तेव्हा पंचमी असते. पंचमी हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि पंचमी म्हणजेच अपादान, तुलना. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि जे प्रश्न कमेंटमध्ये उत्तर करायला विचारलेले आहेत कृपया त्यांची उत्तर कमेंटमध्ये करू शकता. थँक्यू. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा.